हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी. हे संध्याकाळचं टायमिंग होतं. या टायमिंगला टाकलेल्या ज्या पाय पुसण्या होत्या ते कुठे गेले बघा घेऊन. दोनच तुम्हाला दारात दिसतील. दोघांनी काय केलेलं आहे, त्यांच्या त्यांच्या हिशोबाने उचलल्या, बाहेर त्यांना पाहिजेल तिथे घेऊन जातात, तिथं बसतात. असो, आता इथून शिगडी वगैरे काढायचं जे काय काम. 11:30 वाजता आता आम्ही जेवणार आहे. आणि तिकडं थंडी लय आहे का तिकडं? होय. तर चलो 11:30ला आपण जेवायचं आता आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं. खाली गार लागते बाई. हो ना. अखंड दिवस जो होता ना, त्यातला पूर्ण अर्धा दिवस म्हणायला काय हरकत नाही, तो बाहेरच गेलेला होता. आणि तिथून मी येणार, मग ते जेवण बनवणार. त्यात मला किती वेळ लागेल, काय लागेल, मला काय माहीत नव्हतं. त्यामुळे मग आईनं सांगितलं इथंच की बाबा तिचं पण जेवण जे आहे ते इथंच बनवा, येऊन कधी ती बनवणार. कारण कसं असं आपण बाहेर एखाद्या गोष्ट आणायला गेलो वगैरे तर आपल्याला किती वेळ लागणार हे आपल्याला पण माहीत नसतं. त्यामुळे मग आज इकडे जेवायला आलो. हे बघा माझ्याकडे आले, मला म्हणते साड्या दाखव. असो, साड्या बघायला आलो आम्ही, कारण ह्याला उद्या आयराला काय काय पाहिजे त्या. तर आपल्या घरात ना फक्त आणि फक्त सॅम्पल पीस म्हणून किंवा मला व्हिडिओ बनवायला वगैरे तुम्हाला दाखवायला म्हणून अशा पद्धतीने जिथं साड्या मी काढून ठेवते. बाकीच्या मी काढत नाही. जसं सेल होतील तसे बॉक्स खोलले जातात, कारण ते सगळं जर काढलं आणि ठेवलं तर अख्ख्या घरात जागा पुरणार नाही आहे. लोक सांगून गेलाय माझ्या आईला एक साडी काढ, JCB मी घेतलाय, आईला पण एक. आई हिरवा कलर घेऊन बसल्या. तर ताई नो, हा स्टॉक ना आज नवीन आलाय. ह्यामध्ये वेगवेगळी डिझाईन येणार, एकसारखी डिझाईन नाहीये. ही अशी वेगवेगळी डिझाईन येणार. ही साडी ओनली 750ला घरपोच मिळणार आहे. जरी पूर्ण जरी खोलून बघा आई. तुला हिरवा कलर आवडतो ना? आता एक काम कर ना, हिरवा राहू दे, तू जरा वेगळा कलर घे आई. लाल आणि हिरवा सोडून दे, तू दुसरा कलर घे. पुन्हा लाल लाल करू नकोस ग तू. लाल होत्या का परवा? काय माहिती, नुसती लालच म्हणते. लाल होत्या तशामध्ये लाल अशाच, हेच घे हा फक्त लाल. तर सॅटिन सिल्क शालू जो आहे ना, तर हा बघा आम्ही कलर ढिग टाकलं. मला तर वैताग आला, लालच पाहिजे. लाल कलर शिवाय दुसरं कुठलं निसं वाटत. असो, टीव्ही बघत बघत बघ की बघ, ही टीव्ही बघत बघत झोपले. ती टीव्ही चालू. टायमिंग बघा, रातचे 1 वाजलेत. कच्च्या केळी येते की ग सकाळपर्यंत? नक्की पिकतील का बघ, नक्की पिकतील का? झाडालाच पिकलेली का असं काय त्या गोष्टी झाडाला पिकतील. तर मला ना इकडं सागरनं काही साड्या काढून आणल्या, काही उद्यासाठी काढून ठेवल्या, जसं येईल तसं. कारण आपल्याला ना गारवे घेऊन येतात, ओळखीची लोक, जवळची माणसं जी काय गारवा घेऊन येतात. तर त्यानं काय ठराविक जणांची नावं सांगितली, तेवढ्याच्या हिशोबानं मी काढून इथं भरून ठेवलं हे पॅकिंग करून. आणि काय होतं ना की दुसऱ्या दिवशी मग तो गोंधळ असतो, कोण आलं कोण तसंच जातं. मुळात ते ना दोन्ही पण भावाच्या लग्नात हे काम माझंच होतं आणि आता पण तेच काम मला दिलेलं आहे. कारण कसं की व्यवस्थित जिथल्या तिथं ज्याचं त्याचं योग्य बघून, म्हणजे कोणी असं जाऊ नये बाबा. आणि एखाद्यानं आणलं तर तुम्हाला खरं सांगू, जिथल्या तिथं त्याचं त्याला करावं. असं नाही की बाबा त्यांचं घ्यायचं आणि त्यांना रिकामच पाठवायचं. हे आमच्यात पहिल्यापासून, मला पण नाही आवडत आणि माहेरी पण तसं कोण नाही. जिथल्या तिथं जाग्यावर ज्याचा त्याचा मानपान जो आहे तो त्याला करायचा. रात्रीचे 1 वाजलेत. आम्ही सकाळी लवकर पूजा असल्यामुळं ना ह्यात आमचा आयर आहे, म्हणजे जो बहिणीला करतात ना, हा सागर त्यांचा आहे. याच्यामध्ये आई बाबाचा आहे, सागर शिवानीचा आहे, सोबत मुलांची कपडे, हे सगळं त्यांचं त्यांचं काढून इथं ठेवून दिले. आणि उचक्या लागायला माझे आता एवढ्या कोण आठवण काढत असेल बघा. आणि ह्यातली काही आयर आहेत ते सागरची जवळची वगैरे. हे तरी झालं, हे बांधावं लागतं. भले इथलं इथं काशीना, पण याला सकाळी बांधावं लागणार आहे. ते पद्धतशीर गारवा जो आहे तो न्यावा लागणार आहे. आई काय म्हणते की रव्याच्या लाडूचा आता एवढाच खॅट कशाला घालतेस तू? एक तर दिवसभर ते खरेदी वगैरे सगळ्यांना दमून आले. तिने येताना ना तिकडून कळीचे लाडू चांगले 4-5 डझन होईल एवढे लाडू घेऊन आल्या. कळीचे लाडू. मग ती काय म्हणते की तेच लाडू ठेव. माझ्या शरीराला पाणी कमी. माझ्या काय आहे की दुसरी, मला ढीग लागला सगळं.
तुला घालायचे ना त्याच्यात हं. एवढीच आहे बस का बस आहे. त्यात मीठ. काय काय घालते त्यात जरा सांग मला. हे काय नाही नुसतं मीठ आणि हळद. ठीक आहे. झोप आले तुला नीट नाही. करून देऊन झोपतो नाही. जवळ किट्टोला इकडं ताट दिलत काय तर किट्टो आली नाही जेवायला हं. तर बघ सगळं तसंच आहे खाल्ली नाही. काहीच खाल्लं नाही पोरीनं आता सकाळी बहुते हाय असं ओव्हन मध्ये ठेवून खाणार कोण ठेव. आताच ठेव. आम्ही जेवलो दीदी म्हणली मला आता भूक नाही मी नंतर जेवतो मला एक काय झालेलं काय माहीत जसं आपण म्हणतो ना की पाणी कमी पडल्यावर ना उचकी लागते का जास्त झाल्यावर उचकी लागते एवढ्या उचक्या लागत होत्या आई म्हणत्या कोणतरी आठवण काढत असेल आता एवढ्या रातचं आठवण काढणारी एक तर सोनांची आजी तिला काहीतरी आठवण येत असेल काहीतरी दुखत असेल कारण तिचं काय दुखायला लागलं ना ती माझी आठवण काढते कारण मी जशी लहानाची मोठी झाली तेव्हापासून ना पाय तोडवण्यातच माझा दिवसातला 2-3 तास टाईम जात होता भरपूर त्यांचे पाय दुखायचे आणि अर्धी रात्र झाली रातच्या 2ला की जर पाय तुडवायला मी असायची तिला ना लग्न माझं झाल्यानंतर ना ती त्या आठवणीत लई वेळा रडत होती की बाबा ही होती माझं पाय दाबत होती रात्रभर कधी पण झोपीतनं उठवू दे माझं पाय दाबत होती तुझ्यासारखं कोणी केलं नाही आहे तुझ्यासारखं कोणी केलं नाही आहे त्यामुळे आज मला का कोणाष्ट असं जाणवलं की बाबा तिची तब्येत बरी आहे का नाही तिचं काय दुखतंय का नाही आपण म्हणतो ना की उचक्या लागल्यावर असं होतं तसं असो मी आणि आई तेच चर्चा करत होतो बाकी आजीची तब्येत वगैरे जी आहे ती बरी आहे नातवानं JCB घेतला तिला कळलं न कळलं माहीत नाही आहे मामांना सांगितलं त्याने सांगितलं असेलच पण तिचा काय अजून कॉल आलेला नाही आहे करेल कॉल तेव्हा कळणार की बाबा हिला माहीत झालेलं आहे कारण तिला खूप आनंद होतो बरं का तिला एवढा आनंद होतो ना कारण तिचं पहिल्यापासून म्हणजे आजी असू दे आई असू दे यांचं ना फक्त लक्ष मुलांकडेच त्यांनी ना कधी पैशाकडे लक्ष दिलं प्रॉपर्टीकडे लक्ष दिलं हे माझं आहे माझं माझं कधी केलं किंवा कधीच मुलांना असं आपल्या स्वतःच्या इस्टेटीचा घमंड अभिमान त्यांनी दाखवला त्याने फक्त आणि फक्त मुलांसाठी आजीचं पण असू दे आजी तर बघा मुलाचं मुलीचं नातवांचं नातीचं आता त्यांच्या मुलांची सुद्धा ती काळजी करत बरं काही जणींच्या कमेंट होत्या की सागरदादांनी याच्या आधी JCB घेतलेला आहे का तर कधी केव्हा मला तर काय माहीत नाही आहे तो अंदाज लावलेला होता सांगते मी तर कधीच बोललेले नाही तो अंदाज लावलेला कारण मध्यंतरी मी एक सांगितलेलं होतं तो पण माझा एक आनंदाचा क्षण होता की बाबा सागरचं काहीतरी मोठं काम झालं तर बऱ्याच जणींना वाटलं की JCB तर JCB तो घेणार आणि मी तुम्हाला नाही दाखवणार सांगणार असं कधीच होणार नाही त्यावेळेला पण जे काय काम झालं सांगितलं नाही कारण कसं असतं बघा की काही कामं पूर्ण होईपर्यंत त्याला एक प्रोसिजर असते त्या गोष्टी होईपर्यंत तुम्ही कोणाला न सांगितलेलं बरं असतं कारण कधीही सांगते काम पूर्ण झाल्यानंतर सांगत जावा तुमचं पूर्व प्लॅनिंग किंवा पूर्व नियोजन किंवा तुम्ही पूर्वाआधी काय करता ह्या गोष्टी कधीच कोणाला सांगत जाऊ नका झाल्यानंतर कधीही सांगत जावा दुसरी गोष्ट आपण स्वतःच्या कष्टावर मेहनतीवर रात्रीचे दिवस करून एखादी गोष्ट जर केली तर लक्षात ठेवा बिनधास्त ती सांगत जावा किंवा शेअर करत जावा पण तुम्ही चांगल्या मनाने कधी कधी शेअर करता त्याचे साईड इफेक्ट परिणामसुद्धा मी बघितलेले आहेत पण लक्षात ठेवा की 10 चुकीची लोकं असतात तर त्याच्यासाठी 90 आपल्या सुखदुःखामध्ये सामील होणारी आपल्याला ब्लेसिंग देणारी त्यांना आपण मिस करतो ना ते 10% लोकांच्या नादाला कशाला लागायचं ते त्यांना ते म्हणतात ना आग लगी बस्ती में आपण आपणे मस्ती में तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की कारण मला कमेंट होती ना की ताई JCB घेतला घरी लावणार कुठं तुम्ही तर जागा सोडलेली नाही तर त्याची पहिला सोय केलेली आहे आज जरी मी 4 व्हीलर गाडी घेतली तर लावायला काही नाही स्वतंत्र जागा आहे त्याच्यामध्ये जे 4 व्हीलर गाडी लागू शकते म्हणजे आम्ही जिथं राहतो आता आम्ही जिथं घर बांधलेलं आहे तिथेच काही फ्लॅट जे आहे ते रिकामे जे विक्रीसाठी निघाले आपल्या समोरच्या समोर आपल्याला बरं वाटतं ना आता तो जो फ्लॅट आहे समोरच आहे त्यामुळे तिथल्या तिथं गाडी पण होतं आहे पार्किंग पण होतं आहे काय बगीचा होईल काय होईल आता ते भविष्यात काय तो ठरवेल असो पण सोय झालेली आहे अजून पाक आलेला पाक आला कसं ओळखायचं तर तार निर्माण होते अशी आणि शेवटचं थेंब जे असतात ना असं थांबून पडतात थांबून असं पडलं ना मग ओळखायचं की बाबा याला आता येत आलाय वेलदोडे टाकतो मी ना तुम्हाला रेसिपी जी आहे ना ती म्हणजे अशी डिटेल्समध्ये नाही सांगितली कारण मटकी साधी सिंपल बनवलेली होती दुसरी गोष्ट जे राहिल्या वड्या त्याच्यामध्ये तर तुम्ही बघितलेलं आहे काहीच व्याप नाही काही नाही एकदम इझिली होणार आहे हां आता हे रव्याचं एक सांगते
1 किलो रवा असेल तर मी 1 किलो साखर घालते. बरेच जण म्हणतात गोड होतं, पण नाही होत, पाक तेवढाच लागतो. जास्त जर तुम्ही पाक कमी ठेवला तर लक्षात ठेवा की 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी लाडूला रवा म्हणजे वरून असं खाताना रवा खाल्ल्यागत लागतं. आई झोप जातो बरं, ते वेळ लागणार सकाळी बांधे वाटलंच तर. तर हा भात तयार झाला. आई हे पातेलं असंच घ्यायचं ना? नाही काही काढून घ्यायला काढून फायनली तूप संपवलं. तूप संपवल्याचा आनंद झाला. वाटत काढते पुन्हा कशात घालून कर तसंच कुठं खरकट ठेवतीस. मला गाण्याची सवय आहे. दीदी म्हणती मला काय हातरू पोराला वड्या ज्या आहेत ना त्या थंड व्हायला ठेवल्या आणि थोड्या वेळाने म्हटलं कोथिंबीर पसरायची, कारण हे ओलं असतानाच कोथिंबीर टाकायची तर ती चिकटते. पण मी तिकडच्या कामात लाडूच्या ह्याच्यामध्ये बसले आणि मग इथं वेळ झाला. ते जे आपलं मिश्रण आहे ते पूर्ण आटरून यायला चालू झालेलं होतं. सकाळपर्यंत ह्या वड्या व्यवस्थित पडलेल्या होत्या. याच्यानंतर आईला म्हटलं बाई आता लाडू वगैरे बांधायचं राहू दे, तू आपलं झोप जा. आईला झोपायला पाठवलं. त्याच्यानंतर किचनवरचा राडा पसारा ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या मी आवरल्या. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्याकडे गारवा म्हणून कसं केलं जातं. आता मी काय काय केलेलं आहे सांगते बघा. बाजरीच्या भाकरी पलीकडे दिलेल्या आहेत मी करायला, कारण तेवढ्या पातळ मला काही जमत नाहीत आणि यायला ना पातळ भाकरी लागते आणि मला जमायला काय नाही, जमेल पण थोडासा लेट होणार. ज्यांना ते परफेक्ट पातळ भाकरी करायला येतात ना त्यांच्याकडे जर दिलं ना तर आपल्या निम्म्यापेक्षा म्हणजे कमी वेळेतच त्यांच्याकडनं बनवून होतात. त्यामुळे मी जे आता बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये बघा बाजरीची भाकरी आहे, वड्या आहेत, सोबत मटकीची उसळ, दही, भात, केळ, रव्याचा लाडू आणि सोबत शेंगदाण्याची चटणी. हे असं माझा गारवा होता. बाकीचं काही तयार होतं. म्हणजे आता शेंगदाण्याची चटणी वगैरे मी काल डीमार्टमधून येताना टेकिटमधून येतानाच पॅकेट तयार घेऊन आलेली. लगे हात मी भांडी पण घासून घेतली. म्हटलं आता पहाटच होत आलेली आहे. माझी पूर्ण भांडी घासून झाली. त्याच्यानंतर मी लाडू वळले, कारण पुन्हा आणि सकाळी मग आई त्यात हात घालून बसणार, लाडू वळत बसणार. त्यापेक्षा म्हटलं लगे हात ते पण वळून ठेवलेलं बरं, कारण ते जर थांबलं तर पुन्हा जर घट्ट झालं तर ते पूर्ण कंट्रोलच्या बाहेर जातं. पाक जर तुम्ही परफेक्ट केला तर लक्षात ठेवा थोडंसं गरम गरम असतानाच रव्याचे लाडू बांधायला घ्यायचे, आपल्या हाताला सोसेल असं. ते जर तुम्ही जर ठेवलं आणि तुमचा पाक जर परफेक्ट असेल तर पुन्हा ते दगड झाल्याशिवाय राहत नाही आहे. त्यामुळे ती एक काळजी घ्यायची. जाऊ दे उद्या बांधू सकाळी बांधू, कळीच्या लाडूला चालतं पण या लाडूला रव्याच्या चालत नाही, पुन्हा ते रवा खायची बारी येणार. असो सकाळी जवळजवळ 5:30 वाजल्या माझं आवरेपर्यंत. एक पाणी थोडं घातलं का नाही जरासं टाकलं हे शरीने विसरले आता जातो म्हटलं. मसाला घातला सगळा, घातलं दूध साखर किती घातल्या, साखर टाकायची, मस्त मसाला थोडं टाकलं. हॅलो बू झाले का व्यवस्थित, मसाला पुरतो झालाय का ते तरी तसं मी जेवढं माप दिलेलं तेवढं सगळं घातलंय ना. हां तर आरू आणि आयशू दोघांनी पप्पाच्या मागं एक सलग घाई घेतलेली की पप्पा आपल्या जेसीपीला आपल्याला फुगं बांधायचे आहेत, फुगे घेऊन या. तर आणून ठेवले होते त्यांच्या हौसेसाठी. पडले का आले काय माहित, रडायला लागले. त्याला खाऊ दे रे काहीतरी. काय ठेवायचं याला, तर भात कुस करून ते दुधात घालायला पाहिजे. इंजेक्शन चालू. एचू ती कोणाची ग, तुला उडा येत नाही. अहो हे नव्हती मग बरं की वरती मारला असतो आता. गय हातात घेऊन असं वरती कर, जाते का बघ. मारकर चिमणे ना, त्याला हात लावलेला चालत नाही का पण.
तर आईच्या पद्धतीनं किंवा गावच्या पद्धतीनं थोडंसं तुम्हाला मी इथं दाखवेन की गारवा कसा बांधला जातो. ह्या पद्धती आता बुडीत चाललेल्या आहेत. म्हणजे कोण करतं असं नाही की कोण करत पण नाही असं नाही, पण बुडीत चाललेलं आहे. कारण कोणीतरी मग केळं असू दे काय असू दे, पण बहीण जी असते ना किंवा माहेरची माणसं ह्या अशा पद्धतीनं आमच्याकडे गारवा करतात. म्हणजे बघा आता माझ्या घरी कोण म्हणजे घरासाठी असू दे वाहनासाठी असू दे तर ते माझ्या माहेरच्याने आणायचं असं, आणि त्यांच्याकडे काय असेल तर भावासाठी बहिणीनं घेऊन जायचं. हे अशा पद्धतीने चालीरीती आहेत. असं याला प्रॉपर गारवा म्हणतात. तर चला ताईनो, मी व्हिडिओचा एंड करते. आवडला असेल लाईक करा आणि मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.